एक कलवेवरून बिलॉंग करतोय, एक करंजावरून बिलॉंग करतोय. दर्शन मनीलाल भोईर, वेलकम, स्वागत आहे. आजचा उद्घाटन पाहुण्यांवरती नाही, एक मान्यवर आज ठाऊक आहे का, उरणमध्ये एक महत्वपूर्ण घटना होईल. उरण नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल आत्ता थोड्या वेळात हाती येईल. त्यामुळे सगळे मान्यवर त्या ठिकाणी आनंदात गुलाल उधळण्यासाठी असतील. त्याच्यामुळे आजचा दिवस आपल्या गावचाच आहे. आणि आमच्यासाठी मान्यवर कोण, ज्यानं अथक मेहनत आर्थिक केलेली आहे, मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे. खरं तर या चांदीच्या ट्रॉफीसाठी असणारी जवळजवळ ती चांदीची चमचमती ट्रॉफी ज्यांच्याकडून दिली गेली ते ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे ग्रीष्मा दामिनी मयूर पाटील. तदनंतर ही बाईक आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय ते सरपंच सन्माननीय दीपक भोईर यांच्याकडून सुपूर्द केलेली आहे. समोर सायकल आहेत जतीन पाटील, तदनंतर केतन पाटील, कल्पेश पाटील एवन जोडी आहे. त्याचबरोबर अनसोल खेळाडूंसाठी दशरथ पाटील सर टॅब आहेत या ठिकाणी, टॉवर फॅन आहे, टॅब आहे. प्रेक्षकांसाठी 5 दिवस 5 चांदीच्या अंगठ्या आहेत. आणि गेम चेंजर किंवा रायझिंग स्टार उगवता तारा याच्यासाठी चांदीचा ब्रेसलेट आहे. बक्षिसांची खैरात आहे आणि आनंदाचाही तेवढाच उत्सव आहे. आणि मोठीजुई मधील एक महत्वाचा आनंद 5 दिवसाचा असतोय जो डान्सिंग डिसेंबर मध्ये येतोय. 25 किंवा 25 ते 30 असा पर्व रंगला जातोय. डिसेंबरच्या उत्तरार्धात या वर्षाला अलविदा करताना, या वर्षाला बाय बाय करताना खर तर हा आनंद या मैदानावरती घेतला जातोय. चला, खरं तर आत्ता मात्र 10:30 वाजतायत. थोड्या वेळातच नंतरचा सामना कमी षटकांचा खेळविण्याऐवजी आपण खेळ लवकर सुरू केला. 4 स्क्वॉड अजून पूर्ण नाहीत, मला वाटतोय 4च्या 4 स्क्वॉड्स पूर्ण नाहीत. संघ मालक या ठिकाणी कार्तिक रमेश पाटील एव्ही स्पोर्ट्सचे संघ मालक यांची उपस्थिती आहे. तदनंतर या संघ मालकांचा मी मला वाटतोय सनी भोपी कोणत्या टीम मध्ये, निनाद मग प्रॉपर किट मध्ये नाही, पॅनल्टी असेल. प्रॉपर किट मध्ये असणं गरजेचं आहे. निनाद आपला स्क्वॉड सर्वच जण त्यातील 4 संघ हे प्रॉपर फुल स्क्वॉड मध्ये असतील, पूर्ण स्क्वॉड. संघ मालक प्रिन्सी अँड प्रीता कुंदन पंडित, वेलकम, स्वागत आहे. सेकंड मॅच असावी. चला चला कलाकार, आता सर्वांना विनंती असेल मैदान सोडा सर्वांनी. निनाद चला, सर्वांनी बाहेर यायचं आहे. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. ऑल टीम, सर्व संघ नायक आपला स्क्वॉड घेऊन, आपला ताफा घेऊन बाहेर यायचं आहे. चला, अतिश गावंड, अक्षय गावंड, चला आपण सर्वांनी बाहेर यायचं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर पपन पाटील यांचा स्क्वॉड एका छानशा नृत्यातून. हे एंटरटेनमेंट खरं तर आपल्याला लवकर हवं होतं, पण वा, खरं तर वाढदिवसाच्या सहस्रलक्ष शुभेच्छा असणार आहेत. पपन सरांचा वाढदिवस आम्हास ठाऊक नाही, तर त्याच्या वाढदिवसानिमित्तानंच खरं तर हा एवढा मोठा पर्व. चला पपन पाटील, सर्वांनी चला बाहेर या, मैदान सोडायचं आहे. ऑल, पूर्ण ऑल प्लेयर, सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर येतील. लास्ट कॉल.
आज तसं पाहता वातावरण फार मंगलमय आहे, परंतु तेवढा डेंजरही धोकादायक आणि तदनंतर खतरनाक आहे, भौगोलिक आणि राजकीय सुद्धा. त्याच्यामुळे आज सर्वांनी फार मोठं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. दीपक भोईर सर चला या, हेच चला लगेचच. पपन पाटील सर आपापल्या जागा घ्या. सर्वांनी इकडे या. गिरीश गोवारी, दीप पाटील, दीप पाटील आपल्या कलाकारांना प्रोत्साहित चेअरअप करण्यासाठी सर्वांनी यायचंय. कल्पेश, टीम ओनर एव्ही स्पोर्ट्स, कार्तिक, कार्तिक चला बाहेर यायचं आहे. तदनंतर मला वाटतं ऋषी, भूपी चला, तनय, सर्वांनी बाहेर यायचं आहे. फक्त फोटोग्राफर आणि लाईव्ह एवढेच राहतील. मडवी चला बाहेर, मैदानाच्या बाहेर व्हा सर्वांनी, सर्वांनी मैदानाच्या बाहेर. कुंदन पंडित, नवदीप पाटील, हॅलो पपन पाटील. सर ऑक्स नाही गाणी लावायला, ऑपरेटर बोला कोणतरी. खर तर ऑक्स केबल द्या त्यांना. कुंदन, महेंद्र पाटील लेजंड 40+ मास्टर चला या स्क्वॉड मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपण पाहू शकाल नितेश भोईर, नवदीप पाटील बाहेर यायचं आहे आपण मैदानाच्या. साऊंड ऑपरेटर स्वप्नील, ऑक्स केबल असेल. विश यू हॅपी बर्थडे. श्रीश ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोठी जुई प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आहे आणि या 5व्या पर्वाला सुरुवात करताना आपल्या सर्वांच्या उपस्थितीचीच प्रतीक्षा आम्हास होती. सर्वजण खरं तर अगदी फुल स्क्वॉड मध्ये उपस्थित राहिले. संध्याकाळपासून तसं थोडासा ढगाळ वातावरण आहे. आज तशी थंडी रात्री जाणवली नाही, कारण आजपासूनच उरणचं वातावरण तसं गरम झालंय, ज्याला थोड्या वेळातच निश्चितच आपल्याला कोण असणार सरस, कोण असणार उजवा हा पाहायला मिळणार आहे. पण मैदानावरती सरस कोण ठरला जाईल तो संध्याकाळी पाहायला मिळेल. 2 मॅचेस आहेत, तोपर्यंत कुपन्स तयार होतील. आपला ओपनिंग सेरेमनी होऊ द्या. तो निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्या श्रीमंत योग्याला त्रिवार मानाचा मुजरा करून माझी संस्कृती ही खरं तर आगरी कोली कराडी परंपरेची, मत्स्य व्यवसायाची, मिठागरांची आणि अशाच मिठागरांच्या आणि या मत्स्य व्यवसायातील एका संस्कृतीची जोपासना करणारा एक छानसा नृत्य आविष्कार कोली नृत्य घेऊन येतील शिवमुद्रा डान्स अकॅडमी मोठी जोई. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या सर्व कलाकारांसाठी द्यायचा आहे. चला सर्व. नवदीप पाटील तुलाही टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे, अन्यथा तुझ्या खेळीला कोण टाळ्यांचा प्रतिसाद देणार नाही. ही नवदीप पाटीलचीच डान्स अकॅडमी आहे, ठाऊक आहे आम्हाला. संस्थापक फाउंडर मेंबर आहे. गणपती बाप्पा, आई माऊलीचा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की.
दार टाळ्यांचा प्रतिसाद. चला आता आपापल्या स्क्वॉडनं आपापल्या फ्लॅग जवळ या, झेंड्या जवळ या सर्वांनी. ऑल टीम ग्रीष्मा नवदीप चला या इकडे. त्याच्यानंतर SSD इंडियन्स श्रीकांत ऋतिक गावंड इकडे येणार. प्रीता प्रिन्सी विशाल गामोटकर आपला स्क्वॉड घेऊन या आपापल्या स्क्वॉड जवळ. 4 टीम फुल स्क्वॉड मध्ये हव्यात. बाकीच्या ॲज इट इज ज्यांना जसा वेळ असेल जसा स्क्वॉड घेता येईल आपापल्या फ्लॅग जवळ उभं राहायचं आहे. चला प्रणित सर्वांनी आपापल्या स्क्वॉड मध्ये थांबा. करण कोळी कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही अगदी प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला नको. सर्व मुख्य मान्यवरांना या ठिकाणी आता आमंत्रित केलंय. सर्व कार्यक्रम हा अगदी आपला बाहेर असणार आहे. टॉस या ठिकाणी होणार आहे. कॉम्बॉक्स मध्ये जितुराज पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल. दशरथ पाटील अंतर ठेवा. प्रतिज्ञेला आपण ठेवतोय तेवढा अंतर ठेवा. एका हाताचा अंतर ठेवा. नितेश भोईर चला एका प्रतिज्ञेला ज्याप्रमाणे. हरीश कामोटकर एका याचा अंतर ठेवा, हाताचा अंतर ठेवा. सूरज आपल्या स्क्वॉड मध्ये बसा. तुमचा फ्लॅग असेल त्या फ्लॅग मध्ये. तनय अजून काय आहे आपल्या स्क्वॉड मध्ये बसता. संकेत चला स्क्वॉड मध्ये उभं राहायचं आहे. तिकडं विशाल बाजूला असणारे कोण कुणाला नाही नाही. चला आपापल्या स्क्वॉड मध्ये थांबा. फ्लॅग थोडे सुटसुटीत लावायला हवे होते. संकेत भोईर तुमच्या स्क्वॉड मध्ये थांबा. त्याच्यानंतर फोटोग्राफर इकडनं समोर फ्रंटला यावं लागेल आता तुम्हाला. ड्रोन वाले चला. प्रणित स्क्वॉड तुमचा एवढाच जेवढा असेल तेवढा चालेल. 2 फुल स्क्वॉड मध्ये हवेत. विशाल कामोटकर याचा स्क्वॉड फुल स्क्वॉड मध्ये नाही. 11 वाजतायत आणि प्लीज मयूर कामोटकर आपल्या स्क्वॉड मध्ये थांबा. एका हाताचा अंतर ठेवा म्हणजे लांब जातील रांगा, दूरवरती जातील. तुम्हाला काही सूचना दिल्या जातील. तोपर्यंत पपन पाटील तुम्ही सेकंड परफॉर्मन्सची तयारी करा. पाठीमागे असणारे पंच तिन्ही प्रॉपर किट मध्ये आहेत म्हणून चला या इकडे. तिन्ही पंच शैलेश सर सुद्धा तिन्ही ऑफिशियल्स खरं तर आमच्या पाहुण्यांसमवेत थांबले तर वेल अँड गुड, किंवा अगदी तिकडे थांबले तरीही चालतील. शैलेश सर, हितेश सर, स्वप्नील सर, नंदू सर, सतीश सर. चला या. या ठिकाणी तिन्ही पंच अगदी प्रेझेंट आहेत. चला आता काय होणार तुम्हाला सांगितलं जाईल. ज्या वेळेला फक्त 2 कॅप्टन या ट्रॉफी जवळ इथे टॉस साठी थांबणार आहेत. राष्ट्रगीत आपण याच ठिकाणी घेणार आहोत. मैदानाकडे नाही, कारण काही कार्यक्रम स्किप करू. आपल्याला लवकरात लवकर सामनाही चालू करायचा आहे. राष्ट्रगीत इथंच असणार आहे. टॉस झाल्यानंतर मान्यवर त्या वेळेला अगदी समोर या इकडे उभे राहतील आणि त्याच्यानंतर आपल्या 2 कर्णधारांना इथे थांबायचं. बाकी नितेश आणि तिकडचं सेकंड ऋतिक, गिरीश तुमचे 2 कॅप्टन इकडे थांबतील. त्याच्यानंतर पूर्ण स्क्वॉड घेऊन नंतर तुम्हाला तिकडे जायचं आहे. आपला पूर्ण सर्कल लाईन अप करायचं आहे, कारण एवढं स्क्वॉड फुल स्क्वॉड दिसत नाही ज्यामध्ये सुटसुटीतपणा वाटेल. या ठिकाणी एव्ही स्पोर्टचा संघमालक चला इकडे या. कार्तिक पाटील, कल्पेश, कार्तिक जे संघमालक आहे त्यांनी समोर या. या ठिकाणी हा स्क्वॉड आपला असणार आहे. समजलं राष्ट्रगीत याच ठिकाणी असेल तर मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना की आता चेअर काढायचे आहेत आणि गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे. एक छानसं संगीत असेल. मी साऊंड ऑपरेटर कुणाल बंडा विनंती करेन की गणेशाला वंदन करताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवता श्री गणेशाला वंदन करताना दोन्ही आयोजक अमोल आणि अजित पंडित चला या. तदनंतर तुम्ही डान्सरनं तयारी करायची आहे. मी विनंती करतोय कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री गणेशाला वंदन करण्यासाठी मयूर पाटील आपल्या रमाकांत पाटील तिघांनाही विनंती असेल. एका छानशा श्री गणेशाचं पूजन होतोय. हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवता रमाकांत पाटील, दीपक होईल. चला हळदी कुंकवाचा औक्षण होईल.
मोठी जुईचा बापा नवसाला पावणारा हाकेला धावणारा विश्वातील सर्व आनंद खरं तर ज्याच्या चरणांवरती आहे त्या गणेशाला वंदन करतो. तदनंतर दीपक भोईर यांना विनंती असेल चला पुष्पहार समर्पित करायचा आहे. श्री गणेशाला वंदन करताना मुख्य मान्यवर गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो. तदनंतर अखंड हिंदू संस्कृतीच्या आराध्य दैवतेनंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू मी विनंती करतो दीपक भोईर यांना की ज्या जाणत्या राजानं या स्वराज्याचं सुराज्य खरं तर वयाच्या 50 वर्षात या महाराष्ट्राच्या देवगिरीवरती आपलं स्वतःच स्वराज्य निर्माण केलं. पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवतौ राजा श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की पहिला दिवा मी विनंती करतोय या कार्यक्रमातील हसुराम भोईर ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष पहिला दिवा स्वप्नील भोईर माही एंटरप्राइजेस हल्दी कुंकवाचं औक्षण करतायत. या ठिकाणी दिवा लक्ष प्रज्वलित केला जाईल. हवेचा ओघ आहे फॉर्मॅलिटीज असणार आहेत. पराक्रमाची पराकाष्ठा करून निधड्या छातीवरती काळ्या पोळाती बंकटांवरती चोळतान शाहीचे खाव ज्यांनी चला परत दीपक होईल. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय दोन्ही स्वप्नील भोईर चला या. दुसरा दिवा दीपक भोईर यांच्या पवित्र शुभ असते. तदनंतर देवीदास भगत यांना विनंती असेल अरविंद भोईर यांना विनंती संघमालक आहेत. खरं तर चंद्रकांत स्मृती या संघाचे दुसरा दिवा लख प्रज्वलित या ठिकाणी केला जाईल. फॉर्मॅलिटीज आहेत. श्रीफल वाढवलं जाईल. मी स्वप्नील भोईर यांना विनंती करेन की आजच्या मानाचा पहिला श्रीफल श्री गणेशाच्या चरणी समर्पित करावा. गणपती बाप्पा. तदनंतर विनंती असेल दीपक भोईर आपल्याला आपल्या पवित्र शुभ असते. तदनंतर रमाकांत पाटील मयूर पाटील आणि विनंती आहे दशरथ पाटील सरांना. दशरथ पाटील सर यांच्या पवित्र शुभ असते. एक लेजंड समालोचक आणि मी आवर्जून परवाच्या दिवशी सुद्धा उल्लेख केला ज्या मॅचेस मध्ये आवडला असेल ज्यांचं समालोचन तुम्हाला त्या दशरथ पाटील सरांसाठी मोठी जुईच्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी अपेक्षित आहे. खरं तर तदनंतर विलास कामोटकर आणि दोन्ही आयोजक अमोल स्पोर्ट्स अमोल पाटील आणि श्रीषा ऑडिओ अजित पंडित. तदनंतर सुराम भोईर अरविंद भोईर प्रत्येकाने अगदी श्रीफल वाढवायचं आहे. वेळ होणार यात शंका नाही परंतु खेळ आणि तेवढाच ज्यांनी उदात्त भावनेतून प्रचंड कार्तिक पाटील चला या. कल्पेश आणि कार्तिक दोघे सोबत येतील. श्री गणेशाला वंदन करतील. आयोजन जेवढं उत्तम नियोजनही तेवढं उत्तम आहे आणि ते आयोजन संयोजन नियोजन श्रीषा ऑडिओ आणि अमोल स्पोर्ट्स यांच्या माध्यमानं आहेत. नवनवीन संकल्पना घेऊन मोठी जुई प्रीमियर लीग येतोय. कार्तिक पाटील AV स्पोर्ट्स A फॉर अमित आणि V फॉर वसंत यांच्या स्मृतींना उजाला देत विलास पद्माकर कामोडकर फंटुश 11 चे कर्णधार आहेत ज्यांच्याकडून हल्दी कुंकवाचं अक्षतांचं औक्षण होतोय आणि श्रीफल वाढवलं जाईल. थँक्यू धन्यवाद. विनंती असेल सर्व पाहुण्यांनी आता अगदी समोर थांबायचं आहे.
पूजेचा फक्त बाजूला. थँक्यू. चला सर्व मान्यवरांनी इकडेच थांबायचं आहे. अटेन्शन, सर्वांनी आता सावधान स्थितीत उभं राहायचं आहे. या ठिकाणी धावपट्टीवर असणारे समीर वगैरे अगदी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. धावपट्टीवरती जाणं योग्य नव्हतं. आपल्याला परत एकदा वारंवार त्याच सूचना दिल्या गेल्या. त्याच्यानंतर हा समोर धावपट्टीवरती असणारा रॉकस्टार, चला दोघे पिचवरती आहेत. विराज मडवी मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. सर्वांना अगदी फायनल कॉल असेल. आतापर्यंत मोठी जी प्रीमियर लीगचं खरं तर वैशिष्ट्य आहे, किती मोठा आणि किती मोठ्या गरजा जरी असेल तरी या मोठी जी प्रीमियर लीगनं त्याला दंडात्मक कारवाई केलेली आहे. आणि म्हणूनच आज तादायत अख्ख्या महाराष्ट्रात मोठी जी प्रीमियर लीगचं नाव आहे. काल परवाच ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो, खरं तर कानकेश्वरी मंदिराचा वर्धापन दिन, तिथंही चर्चा होती. दिनेश बंडा सारखा एक लेजंड खेळाडू, नकुल बंडा सारखा एक लेजंड खेळाडू सांगतोय निमंत्रण पत्रिका नाही, परंतु तुमच्या लीगला एक दिवस तरी भेट देण्यासाठी येणार. ही ओळख मोठी जी प्रीमियर लीगची आहे. याचं कारण आहे, कधी नियमामध्ये दशरथ पाटील सर तडजोड नाही. किती मोठा अगदी बाह्य असेल, किती मोठा श्रीमंत असेल आणि किती मोठा घरचा असेल, हैगय केली जात नाही. ही प्रीमियर लीगची ओळख आहे. ही टिकवून ठेवण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे, एकट्या दुकट्याचं नाही. आयोजन कुणीही करेल. आयोजनाची नियम मोडायचे असतील तर त्यांनाही मोडता येईल. उद्या जर तुम्ही आयोजक असाल तर आत्ताच्या आयोजकांमध्ये काहीतरी गोंधळ केला तर उद्या तुमच्या आयोजनामध्ये ते गोंधळ करतील. आणि म्हणूनच आज तादायत आपल्या गावाची जी ओळख ती टिकवून ठेवली त्याबद्दल मी मान्यवरांच्या वतीनं समस्त तरुणाईचं मोठीजुईच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सविनय सहर्ष स्वागत करतोय. कार्यारंभी प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात होईल ती म्हणजेच एका श्रद्धांजलीनं, एका शब्दावरती. कराडी समाजाचं एक तरुण युवा नेतृत्व आहे ज्याचं नाव आहे कामोठेमधील सागर पाटील. उद्घाटक म्हणून येणार होता, पण 5 ते 6 दिवसांपूर्वीच एका छोट्या चिमुकल्या बालाला त्यांच्या घरातून सोडून त्या लोकात जावं लागलं, ज्याचं नाव आहे रॉबिन. वडील पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक. सुषमा पाटील एवढी मोठी शाळा कामोठेमध्ये ज्यांनी उभारली, आज ते आपल्या या कार्यक्रमाचे खरं तर एक सहकार्य आणि त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे. आज त्यांचं इथं येणं नाही, परंतु या कार्यक्रमातून आपण खरं तर त्यांना देणार आहोत श्रद्धांजली. तर त्या श्रद्धांजलीसाठी सर्वांनी आपल्या डोक्यावरील कॅप आणि हॅट्स वगैरे त्या उतरवायच्या आहेत. 2 मिनिटं श्रद्धांजली असेल ती स्वर्गीय रॉबिन सागर पाटील कामोठे याला. एक साथ सावधान. ओम शांती. चला तर आता दोन्ही कर्णधार, टायटल लागलं जाईल. साऊंडवरती गुण आहे. मोठी जी प्रीमियर लीगचं एखादं टायटल लागू द्या. त्याच्यानंतर प्रत्येकानं या ठिकाणी टॉससाठी खरं तर आपण इथेच टॉस घेणार होतो आणि टॉससाठी आपल्याला इथं 2 कर्णधार येणार आहेत पहिल्यांदा. आणि मी विनंती करतोय दोन्ही कर्णधार, टॉस नंतर आपल्याला राष्ट्रगीत हा सर्कलवरती घ्यायचा आहे. तर इकडे एकीकडे असणार आहे नवदीप ग्रीष्मा एंटरप्राइजेसचा कर्णधार, तर दुसरीकडे असणार आहे SSD इंडियन्स या संघाचा संघनायक. मी मुख्य मान्यवरांमधून या कार्यक्रमातील पहिला टॉस ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे ओनर मयूर पाटील असल्या कारणानं मी इतर मग रमाकांत पाटील, हसुराम भोईर, मयूर आणि दीपक चौघांना विनंती करेन की आपण टॉससाठी समोर यायचं आहे. सर्वांना विनंती असेल आपण प्लीज चला या. टॉस होईल. नाणेफेकीचा कौल खरं तर मोठी जी प्रीमियर लीग 2025 मधील इथं होताना दिसेल. सेकंड करायचं आहे दोघांनी आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दिला जाईल. तर प्लीज आपल्या जितुराज पाटील यांना विनंती असेल आपण टॉस घेऊन यायचं आहे. आजच्या या कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण दशरथ पाटील सरांना विनंती असेल आमच्या स्क्वॉडला जॉईन करा. त्यांच्याकडे एक मायक्रोफोन देणं गरजेचं होतं. खरं तर या लीगबद्दल निश्चितच सांगितलं जाईल. आज पहिला टॉस, फर्स्ट टॉस. ओके, सेकंड करा दोघांमध्ये. फर्स्ट टॉस ग्रीष्मा एंटरप्राइजेस and SSD कॉल. कॉलिंग ग्रीष्मा एंटरप्राइजेस हेड, टेल SSD इंडियन्स
थांबायचं आहे. ऋतिक गावंड नाणेफेकीचा काउल जिंकतोय. या ठिकाणी निर्णय काय असणार आहे ऋतिक? फिल्डिंग करू. फील्ड फर्स्ट आणि त्याच्यानंतर आवर्जून सांगितलं जाईल. आतापर्यंत 5 पर्व खेळतोय. पहिल्या पर्वात तू स्टारकास्ट एक गोलंदाज असशील, परंतु त्याच्यानंतर आजचा SSD इंडियनचा कर्णधार म्हणून आहेस. काय असणार आहे मनामध्ये ध्येय या चांदीच्या ट्रॉफीबद्दल? मनामध्ये तसं काय नाही. गेल्या वर्षी नंबर मिळाला, कॅप्टन होतो, चांगला वाटला. यावर्षी नंबर मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. समोरच्या संघानं खरं तर फील्ड फर्स्ट घेतलेली आहे. नवदीप हे खरं तर मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या पर्वात अर्धशतकी खेळी करणारा, त्याच्यानंतर थेट कर्णधार RNJ टस्कर पहिल्या पर्वाचा विजेता संघ होता. आत्ता या वेळेला चांदीची ट्रॉफी आहे. समोर SSD सारखा एक बलाढ्य संघ आहे. काय असणार आहे खरं तर या लीगबद्दल तुमची प्लॅनिंग? टीमी तर आपल्या गावातले सर्वच चांगल्याच आहेत, पण SSD इंडियन परत आपलं सर्व टीम चांगल्याच, म्हणजे काय असं कोण हे नाही. आपलं जी टीम असे सर्व मॅच होते त्या सर्व चांगल्याच होतात, पण आम्ही कमी धाव करण्याचा प्रयत्न करू. समोरच्यानं कमी धावसंख्या खरं तर काढून घेण्याचा किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत तुम्हाला. तर परत एकदा मान्यवर ट्रॉफीच्या पाठीमागे थांबतील आणि एक टीम येस. चला, तिन्ही पंच चेंडू घेऊन जाणार आहेत. समोर फोटोग्राफर असतील, तिघांकडे तिन्ही चेंडू द्या. पंच चला, नंदू सर, चव्हाण सर प्लीज या. आणि तुमच्या पाठीमागून तुम्ही धावपट्टीकडे जायचा आणि तुम्ही सर्कल करायचं आहे, सीमारेषा नाही, सर्कलला थांबायचं आहे. ओके. टॉस झालेला आहे आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. आगाज झालेला आहे. SSD इंडियन टॉस विनर आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. मॅच विनर कोण असणार आहे? तिघांकडे दिन द्या. नाही, पहिल्यांदा फक्त पंच आणि खेळाडू जातील, नंतर स्क्वॉड जाणार पाहुण्यांचा. ओके सर, तुमच्याकडे चेंडू आहे. सर, तुम्ही धावपट्टीवरती जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी समोर U-टर्न करून ट्रॉफी जवळून टर्न घेऊन जायचं आहे. नवदीप, ट्रॉफी जवळून टर्न घेऊन जायचं आहे. ओके. चला, लाईव्ह टेलिकास्टिंग करणारे आणि ड्रोन ऑपरेटर आपण तयारीत राहायचं आहे. चला, तिथून चला, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हा स्क्वॉड आहे MPL सीझन 5 चा. आपण पंच जातील धावपट्टीवरती, पंचांनी धावपट्टीवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर स्क्वॉड हा सर्कलला लाईन अप करणार आहे. धावपट्टीला, सीमारेषेला नाही, सर्कलला. याचा आवाज वाढव कुणाला. चला, 1 by 1 फास्ट सर्कल राऊंड अप करायचं आहे. या ठिकाणी सर्कलकडे सर्व खेळाडू मार्गस्थ होताना दिसत आहेत. MPL सीझन 5 चा देखणा थर्रार आणि यातील टीम पाहू शकाल एकमेकांसोबत लढती करतील. मी मान्यवरांना विनंती करेन की लगेचच आपण आपल्या हातातील चेंडू दाखवून विलाशी कामोटकर, रमाकांत पाटील आणि मी मान्यवरांना विनंती करतोय. चला, अमोल आणि सर्व आयोजक, दोन्ही आयोजक या ठिकाणी सर्व मान्यवरांनी मंचाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. मैदानाकडे नितिकेश पंडित, गणेश कामोटकर, तदनंतर स्वप्नील, मयूर, कुंदन या सर्व अतिथींना विनंती असेल आपण धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. अंतर ठेवा आणि आता पूर्ण सर्कल ब्लॉक करायचं आहे. भानुदास काटे जॉईंट होईल निनादच्या टीमला, म्हणजे तुषारला. पंच आतमध्ये जातील, पंच पाहुण्यांसोबत जातील, कारण ते गेस्ट आहेत आणि ज्युरी आहेत, रेफरी आहेत, ऑफिशियल्स आहेत. या ठिकाणी मात्र उशिरानं आलेल्या सर्व खेळाडूंचं परत एकदा सहर्ष स्वागत केलं जातो आहे. आजच्या या प्रतियोगितेतील एक महत्त्वपूर्ण सामना या मंचावरून थेट आपल्याला मैदानाकडे पाहायला मिळणार आहे. सुरू असणारा ओपनिंग सेरेमनी, उद्घाटन सोहळा MPL सीझन 5 चा आहे.
आणि मान्यवर थेट अतिथी कक्षातून मुख्य खेळपट्टीकडे मार्गस्थ होत आहेत. स्ट्राईक एंडकडे. चला योगेश कामोटकर व्हा इकडे. यस, टच व्हा. थोडासा अंतर ठेवा प्रत्येकामध्ये. वाईड होईल एवढा. सलामीकडील स्ट्राईक एंडचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते परत एकदा त्या ठिकाणी विनंती केली जाईल. आजच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथी सन्माननीय आदरणीय दीपक भोईर आपल्याला, ज्यानं दर पर्वाला एक बाईक दिली गेली. पुढचाही पर्वाला खरं तर ज्याच्याकडून बाईक असणार आहे. जोरदार सर्व खेळाडूंनी टाळ्यांचा प्रतिसाद दीपक भोईर यांच्या उदात्त भावनेसाठी. दर पर्वासाठी 70,000हून अधिक रक्कम हे आणि स्वतःच्या टीमसाठी अशा प्रकारे 1 लाखाहून अधिक रक्कम एका लीगसाठी खर्च करणारे. तदनंतर ग्रीष्मा एंटरप्राइजेस चांदीची चमचमती ट्रॉफी, ज्या ट्रॉफीवरती चॅम्पियन हे अडलपद कुणाचं नाव कोरलं जाईल आणि ते चषक दिलं गेलं ते ग्रीष्मा दामिनी मयूर पाटील. तदनंतर रमाकांत पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य कोपरोली मतदारसंघ. थोड्या वेळातच सन्माननीय अनेक मान्यवरांची शुभ उपस्थिती असेल, परंतु त्यातच आपण या मुख्य मान्यवरांचा उद्घाटन सोहळा संपन्न करून घ्यायचा आहे. फीत कापली जाईल. मान्यवरांना विनंती असेल चला लगेचच फीत कापून हळदी कुंकाचं औक्षण करा. चला त्या बाजूला, हा तिकडनं, म्हणजे फोटोग्राफरला छान व्ह्यूज येतील. अक्कादेवीकडून धावपट्टीच्या बाहेर थांबा. नितिकेश पंडित, तदनंतर स्वप्नील, सगळ्यांनी तिकडे थांबा. आयोजक त्यांना तिकडे घ्या, म्हणजे इकडनं फोटो छान येतील. उद्घाटन सोहळा संपन्न होईल. स्वप्नील पाटील इव्हेंट पपन पाटील रेडी. या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. फीत कापली जाईल. आगाज होईल MPL सीझन 2025 सीझन 5चा हा आगाज होईल. तो मान्यवरांच्या पवित्र शुभस्ते धावपट्टीवरील फीत कापून. जशी फीत कापली जाईल सर्वांनी हातातील मोबाईल अगदी ट्रॅकच्या खिच्यात ठेवून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि निश्चितच 4 स्क्वॉड फुल स्क्वॉड मध्ये असणं हे अपेक्षित होतं. इथं फीत कापली जातोय. हळदी कुंकवाचं औक्षण होईल. रमाकांत पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य तथा PNP हायस्कूलचे व्हाईस चेअरमन. हळदी कुंकाचं औक्षण होतोय. अक्षतांचं औक्षण होतोय आणि मुख्य अतिथींच्या पवित्र शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला. तो एकीकडे नवदीप पाटील तर दुसरीकडे होता ऋतिक गावण. कॉलिंग दिला नवदीपनं, परंतु कौल दिला ऋतिककडे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केले. जसा खेळ सुरू होईल आवाजात आपल्याला बदल पाहायला मिळेल. हरीश मडवे आहेत, पनीस बोपी असतील, जितुराज पाटील असतील, दशरथ पाटील असतील, मी स्वतः नितेश पंडित, तदनंतर असे अनेक खरं तर समालोचक कॉम्बॉक्समधून तुम्हाला या पॅनलमधून ऐकायला मिळणार आहेत. हल्दी कुंकाचं औक्षण, अक्षतांचं औक्षण झालं. पियुष कोणत्या टीममध्ये? पियुष अरुण पाटील. टीम कोणती? तर जे स्क्वॉडमध्ये नाहीत त्यांना पॅनलाइज केलं जाणार आहे. थोड्या वेळातच कुपन वाटल्या जातील. जसा सामना सुरू होईल तेव्हा आपलं स्वतःचं नाव आणि त्याचबरोबर विवेक पाटील कुठे आहेत? हल्दी कुंकाचं औक्षण, अक्षतांचं औक्षण झालं. ऑन स्क्रीनवरती तुम्ही हा उद्घाटन सोहळा पाहतायत. मोठी प्रीमियर लीग पर्व 5चा. शीश ऑडिओ, अमोल स्पोर्ट्स. मुख्य आयोजक कुंदन महादेव पाटील, मयूर वसंत पाटील भोईर, जितुराज अर्जुन पाटील, अभय मणिलाल पाटील, सर्वेश निलकंठ पंडित, गणेश दामोदर कामोटकर, अजित हौशराम पंडित, अमोल कमलाकर पाटील, तदनंतर दीपक विष्णू पाटील,
त्याचबरोबर संदीप गोमाजी जोशी, प्रकाश जनार्दन पाटील, कैक मुख्य आयोजकांच्या भूमिकेत तुम्हाला हे सर्व आमचे शिलेदार पाहायला मिळतील. 5 दिवस फीत कापली जाईल. टाळ्यांचा प्रतिसाद सर्व खेळाडूंकडून. रुपेश हरिश्चंद्र पाटील स्पॉन्सर आहेत आणि टीम ओनर आहेत. तर रुपेशजी प्लीज स्क्वॉडला जॉईन करा, तुम्ही अतिथींना जॉईन करा, ज्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच एक मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते नॉन ट्रॅक एंडकडील उद्घाटन सोहळा संपन्न होईल. रुपेश पाटील. तदनंतर ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल मुख्य मान्यवर ज्या पाहुण्यांच्या उपस्थितीतून. रुपेश पाटील, आपल्याला विनंती असेल, चला. मोठी जोई प्रीमियर लीग, मोठी जोई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, मोठी जोई प्रीमियर लीग. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे मैदानाकडे अर्थात धावपट्टीकडे जाताना दिसत आहेत. मी रुपेश पाटील यांना विनंती करेन की प्लीज चला या. त्याच्यानंतर लवकर नॉन ट्रॅक एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करा. अजूनही राष्ट्रगीत आहे आणि मग त्याच्यानंतर स्क्वॉड आपापल्या पॅव्हेलियनकडे मार्गस्थ होतील. बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. खरं तर 4 पॅव्हेलियन आहेत सर्व प्रेक्षकांसाठी. स्टंप मात्र क्वालिफाईड पंच. सिक्सर से बडा कोई नाही. सिक्सर हे चेंडू. रुपेश पाटील पॅव्हेलियनकडे आहेत. मला वाटते प्रदीप भोईर अँड भरत भोईर, लेजंड खेळाडू स्टँड. रुपेश हरिश्चंद्र पाटील, चला झटपट या, स्क्वॉडला जॉईन करा पाहुण्यांच्या. तदनंतर नितिकेश, आपल्याला विनंती असेल, स्वप्नील, हळदी कुंकवाचा औक्षण, अक्षतांचा औक्षण असू द्या. सर्वांचं जतीन असेल, त्याच्यात बॉब असेल, त्या चैतन्य आणि जतीन यांनी पाहुण्यांमध्ये 2 मिनिटासाठी गेला तरी चालेल. ज्यांची उदात्त भावना आहे, सायकल प्रोव्हाइड खरं तर केल्यात आमच्या या टुर्नामेंटसाठी. एकीकडे नितिकेश तर दुसरीकडे मोठी जोई प्रीमियर लीग, मोठी जोई प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, मोठी जोई प्रीमियर लीग. थँक्यू. चला लगेचच अर्जुनजी जोमा पाटील, अर्जुनजी जोमा पाटील. तदनंतर आयोजकांमधून मुख्य आयोजक, आपल्याला विनंती असेल, टीम ओनर आणि आपल्या या स्पर्धेसाठी लागणाऱ्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर जवळजवळ 40हून अधिक सन्मान चिन्ह ज्यांनी सुपूर्द केलेत. रुपेश हरिश्चंद्र पाटील, मंजिरी 11चे संघमालक, यांच्या पवित्र शुभ हस्ते चैतन्य. थँक्यू. चला सर्वांनी आता एका बाजूला उभं राहायचं आहे. त्या बाजूला पंच आहेत, त्या बाजूला उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. चला मयूर पाटील, तिकडे पंच आहेत, तिकडे उभे राहा, म्हणजे आपल्या कॅमेराला फेस होणार तुम्ही इकडे. चला सर्व पाहुण्यांना विनंती असेल, कुंदन, अजित, अमोल, चला सर्वांना पाहुण्यांना घेऊन समोर थांबा. राष्ट्रगीतातून करूया वंदन. समोर पहा, मोठी जुईमध्ये जेवढी मंदिरं दिसतील तिथे एक दिसणार धगधगती मशाल ज्योत, जी आहे 25 सप्टेंबर 1930च्या जंगल सत्याग्रहाची आठवण करून देणारी. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले साहेबांच्या नेतृत्वात खरं तर या हुतात्म्यांना एक स्मृती वास्तू म्हणून ही स्मारक बनविली गेली. आणि त्या स्मारकाकडे बघितलं की आम्हाला आठवणीत येणार हुतात्मा रामाबामा कोली यांच्या स्मृतीनं वंदन करताना आज कोटी कोटी वंदन केलं जाईल त्या राष्ट्रगीतातून. सर्वांनी आता बाहेर राहायचं आहे. बाहेर असणाऱ्यांनी सर्व अगदी राष्ट्रगीतासाठी, डगआउटमध्ये असणाऱ्यांनी उभं राहायचं आहे राष्ट्रगीतासाठी. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर.
थँक्यू, धन्यवाद. आता चेंडू आणि बॅटचं समीकरण होईल आणि लगेचच हस्तांदोलन करून सर्व चला ग्रीष्मा 11 आपण क्षेत्ररक्षण नंतर सजून घ्यायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर सेकंड करा. मान्यवरांना विनंती असेल चेंडू आणि बॅटचं समीकरण नंतर एक दोघे जण घ्या. आपण सेकंड करण्यासाठी समोर येतील आणि सर्व खेळाडू खरं तर एक्झिट होतील, मैदानाच्या बाहेर होतील. चला या. पाहुण्यांना विनंती असेल अमोल पाटील, अजित पंडित पाहुण्यांना घेऊन सर्कलकडे या, हस्तांदोलन करू द्या आणि मग सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर होतील. सामन्याला सुरुवात होईल. कुंदन पाटील इकडे समोर आला तरी चालेल, एक एक निघून जाईल. सर दीपक भोईर, रमाकांत पाटील समोर स्टेजकडेच या. इथे योगेश पाटील आहे, तिथून मग इकडनं एक्झिट होतील, ते समोर येतील, राऊंड करतील. ते तुम्ही फक्त एकाच ठिकाणी राहा, आपले खेळाडू हस्तांदोलन करत जातील. शुभेच्छा असणार आहेत MPL सीझन 5 साठी. पहिला पर्व चॅम्पियन ठरला होता RNJ टस्कर. दुसरा पर्व चॅम्पियन ठरला होता मंजिरी 11. तिसरा पर्व चॅम्पियन ठरला होता तिसरा वर्ष फंटूश 11, चौथा वर्ष शिवाज्ञा एंटरप्राइजेस पिस्तूलची टीम आणि या वर्षी प्रश्नचिन्ह आहे. चला सर्वांनी एकत्र हस्तांदोलन करून खरं तर सर्व स्क्वॉड परत एकदा एक्झिट होईल. योगेश कामोटकर पासून हे सर्व खेळाडू झटपट या, हस्तांदोलन देऊन सर्वजण शुभेच्छा देतील. तुम्हाला सर्व राऊंड करावं लागेल. वॉर्मअप आहे, क्रिकेटरना एवढं चालायचं काही फार मोठं नाही, जवळून आलात तरी चालेल, परंतु तोपर्यंत इकडे गर्दी असेल. 21 डिसेंबर 2025 तसं पाहिलं तर आजचा दिवस समसमान आहे, म्हणजे दिवस आणि रात्र सारखा 21 डिसेंबरचा असावा. हस्तांदोलन देऊन मान्यवर मात्र नितिकेश पंडित, त्याचबरोबर स्वप्नील भोईर हे अतिथी कक्षाकडे विराजमान होत आहेत. मुख्य मान्यवरांची मांदी आली. हेमंत पाटील या ठिकाणी SSD इंडियन्स, तुम्ही एकदा हस्तांदोलन केलं की लगेचच त्यांना राऊंड अप करून क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. प्रवीण आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकाल एक मनोज, श्रीकांत, दक्ष, ओमकार, बबलू हा स्क्वॉड असणार आहे. प्रवीण, गिरीश, दुसरा प्रवीण, ऋतिक हा सगळा स्क्वॉड. तदनंतर ग्रीष्मा, नवदीप, नितेश, दीपक, हारेश, निलेश, प्रताप, हॅलो 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 ओके थँक्यू. हॅलो. सागर भोईर वेलकम, स्वागत आहे. प्रभंजन कामोटकर वेलकम, स्वागत आहे. सर्वांनी सर्व अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. एव्ही चला, ज्यांना जागा मिळेल अतिथी आल्यानंतर आपण सर्व संघमालक, ज्या संघमालकांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मुख्य कार्यक्रमामध्ये निश्चितच केलेला आहे. शेवटला येणारा स्क्वॉड असणार आहे तो यशचा. चला, पहिला चेंडू पडण्या अगोदर आपल्याला परत एकदा डान्सरनं तयारीत जागा घ्यायच्या आहेत, थांबायचं आहे. स्वप्नील सर, एक डान्स असेल, कार्यक्रम सुरू होईल. तर चला परत एकदा. हेमंत, हॅलो.
चला रमाकांत पाटील, दीपक भोईर, अर्जुन पाटील, हसुराम भोईर, अजित पंडित यांना विनंती असेल सगळ्या पाहुण्यांना घेऊन स्क्वॉडमध्ये आतमध्ये बसा. मी अगदी आवर्जून उल्लेख करतोय. सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी आणि अतिथींचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करतोय मुख्य पाहुण्यांमधून ज्यांची उपस्थिती इथं असेल ते आदरणीय परमानंद पाटील प्लीज वेलकम. त्याचबरोबर मयूर पाटील उपस्थित, हसुराम भोईर उपस्थित आहेत. सर्वांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने परमानंद पाटील सुद्धा मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान झालेले आहेत. रेडी. हॅलो. चला सर्वांनी आता समोरच्या परत एकदा इव्हेंटकडे लक्ष द्या. शिवमुद्रा डान्स अकॅडमीच्या माध्यमानं अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, चंद्रभागेच्या तीरावरती कटेवरती कर ठेवून उभा असणारा माझा सखा पांडुरंग, ज्या विठ्ठलाच्या भक्तीची ओढ फक्त वारकऱ्यांना, टाळकऱ्यांना, वेडेकऱ्यांना आणि धारकऱ्यांनाच नाही, तर या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ तमाम महाराष्ट्राला असतोय. ज्याला मथुरेत कृष्ण, ज्याला गोकुळात कान्हा, ज्याला बिहारमध्ये बाके बिहारी, ज्याला गुजरातमध्ये रणछोड दास आणि ज्याला महाराष्ट्रामध्ये पांडुरंग म्हटलं जातोय, त्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांमध्ये आपण जाऊया. एका सुंदरशा नृत्यातून झी मराठी प्रस्तुत वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचा उपविजेता पपन पाटील अर्थात या अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर आणि त्यांचा सर्व समूह घेऊन येईल एक सुंदरसा दिंडी नृत्य. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर.
शर्मावे आता तू सकल जगाचा त्राता हे खुशीत गावाउली तुझ्या पायरी ठेवतो आता वाव. या दिंडी नृत्यासाठी आपल्या गावातील माही इंटरप्राइजेसचे